नोव्हेंबर महिना 1 तारीख. आज 30 ऑक्टोबर, म्हणजे 2च दिवस राहिले. ऑक्टोबरच्या साधारणत 25 तारखेनंतर सगळे सेवानिवृत्त झालेले लोक एकमेकांना मेसेज करत राहतात. कशाबद्दल? या आपल्या निवृत्ती वेतनाबद्दल. मग त्याच्यामध्ये जसजशी 1 तारीख जवळ येते, म्हणजे आज 30 आणि 31ला एका मेसेजचा महापूर येतो. तुमचे जेवढे म्हणून रिटायर लोकांशी संपर्क आहे त्या सगळ्या ग्रुपमध्ये एक मेसेज अगदी फिरत असतो, म्हणजे असतोच दरवर्षी. त्याचा सारांश असा असतो, चलो ध्यान में आया ना, 1 तारीख नवंबर की नज़दीक आ रही है, सबको बैंक में जाना है और बताना है कि टाइगर अभी जिंदा है. गमतीदार, सेन्स ऑफ ह्युमर ज्यांचा चांगला असतो त्यांना हा मेसेज सगळ्या ग्रुपवर येतो, माहीत असतं, ते पण पाठवत राहतात, एन्जॉय करतात. नो डाऊट ॲट ऑल. एकमेकांमध्ये अशी हसी मजाक मेसेजच्याद्वारे हा मेसेज पाठवणं, हा एक सेवानिवृत्तीनंतरचा, एक ऑक्टोबरच्या एंडचा एक गंमत करण्याचा भाग. आणि त्याच्यातून मग चेहऱ्यावर थोडंसं हास्य फुललं तर कुठे बिघडतं. झाल्या पाहिजेत अशा गमती जमती एकमेकांमध्ये, नक्की झाल्या पाहिजेत. शेअरिंग झालं पाहिजे. कमीत कमी वर्षातनं एकदा तरी छाती ठोकपणे स्वतःला टायगर म्हणून घेता येणं, हेही नसे थोडके ना. आणि मग ह्याच्यातली ती गंमत, ह्याच्यातला तो एक अभिमान, हाँ मैं एक रिटायर्ड पर्सन हूँ, मैं एक पेंशनर हूँ, मैं मेरी पेंशन पे जीता हूँ, ना किसी के हराम का खाता हूँ, ना मैं बच्चे के ऊपर डिपेंड हूँ, ना मुझे कोई संभालता है, मैंने खुद इतने कष्ट उठाए हैं, हाँ मैं खुद को टायगर कह सकता हूँ. अभिमानाची गोष्ट. म्हणून या गोष्टीचा मला तरी खूप आनंद वाटतो. ज्या ज्या लोकांमध्ये असे मेसेजेस शेअरिंग होतात त्या सर्वांना या टायगरचा मनःपूर्वक प्रणाम. परंतु मित्रांनो, आज मी आपल्या भेटीस आलो आहे ते याच अनुषंगाने थोडासा कशा पद्धतीने आपली फसवणूक होऊ शकते. सध्या सायबर क्राईम करण्याचे नवीन नवीन फंडेज, हे सगळे ठग लोक आहेत ना, म्हणजे जे आपल्या इझी मनी लुबाडण्यासाठी पटाईत आणि सराईत झालेले गुन्हेगार आहेत, ते काय काय नवीन आयडियाज काढतील याचा काही नेम नाही. आत्ता एक त्यांच्या डोक्यात कल्पना सुचलेली आहे त्यांना, की जास्तीत जास्त सेवानिवृत्त लोक या नोव्हेंबर महिन्याच्या 1 तारखेनंतर, 1 तारखेपासूनच बँकेमध्ये लाईफ सर्टिफिकेट द्यायला जातात किंवा ऑनलाईन लाईफ सर्टिफिकेट पाठवलं जातं आपल्या आपल्या त्या ब्रँचला. टेक्नॉलॉजी का सही इस्तेमाल. आता ज्यांना शक्य आहे, जे अगदी 60 ते 70च्या दरम्यान आहेत, ते डायरेक्ट बँकेत जाऊन करतील किंवा काय ऑनलाईन पण करतील. टेक्नोसॅव्ही असतील ते ऑनलाईन करतील. काही लोक आपल्या बँकर्सना घरी बोलावतात, जे अतिशय डिसेबल झालेले आहेत, जाऊ शकत नाहीत, आधाराविना उभं राहू शकत नाहीत. अशा लोकांसाठी बँका पण सोय करतात. आजकाल ही होम सर्व्हिस सुरू आहे. त्याच्यातनं सुद्धा नंतर आता हळूहळू फ्रॉड चालू होतील, की बँकेचा इसम म्हणून कोणीतरी यायचा, तुमची सगळी माहिती घ्यायचा आणि नंतर अकाउंट साफ. इन द सेम वे सध्या असे काही मेसेज येण्याची शक्यता किंवा येत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरू नये, कि आपका लाइफ सर्टिफिकेट पेंशन डायरेक्टोरेट ने अपडेट करने के लिए कहा है, तो आप नीचे दिया हुआ फॉर्म फिलअप करके
अगली जो लिंक हम आपको भेजेंगे उस पर आप वो फॉर्म भेज सकते हैं और तब आपको ब्रांच पे जाने की ज़रूरत नहीं, आपका लाइफ सर्टिफिकेट ॲटोमॅटिकली अपडेट हो जाएगा. अशा पद्धतीचा मेसेज फिरू शकतो, येऊ शकतो. सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्या व्यक्तीकडं तसं पाहिलं तर त्याच्या 2-4 अकाउंट्समध्ये बराचसा निधी पडीक असतो. जर त्याची कर्तव्य सगळी पार पडलेली असतील आणि मुलं चांगल्या पदावर नोकरीला असतील, मुलांना कुठल्याही प्रकारे याला आर्थिक आधार द्यावा लागत नसेल, तर याच्या विरुद्ध जर असेल कर्तव्ये उरलेली असतील तर त्या कर्तव्यासाठी त्याचा पैसा संपत जातो, मग खाली खूप कमी शिल्लक राहते, तो भाग वेगळा. शिल्लक किती का असेना, अगदी तुमचं फक्त पेन्शनचं जरी अकाउंट गृहीत धरलं तरी या सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीकडं 30-35 हजार रुपये सहज निघू शकतात. हे आता या लोकांची फसवणूक करण्यात पटाईत असलेल्या म्हणजेच सायबर क्राईम करण्यामध्ये तरबेज असलेल्या टेक्नोसॅव्ही लोकांमध्ये हे ज्ञान नक्की असतं. म्हणजेच एक सेवानिवृत्त व्यक्ती त्यांना फसवणुकीच्या जाळ्यात सापडला तर 35 ते 40 हजार रुपये मिळू शकतात, हे त्यांना माहिती आहे. आता मग अशी ही कॉल सेंटर्स उघडलेली असतात. 40-50 मुलं मुली, त्यांना हे पण माहीत नसतं की हा टेलिकॉलिंग आपण जे करतो आहे, एक ठराविक पगार त्यांना दिला जातो. छोट्याशा गावात 12,000 10,000 याच्यावरती त्यांना रोज प्रत्येकाला शेकडो कॉल करायला लावले जातात. कॉल नंबर, मोबाईल नंबर, हा डेटा त्यांना कुठून मिळवायचा हे तर त्यामध्ये ते तरबेज असतात, सहज मिळवतात. आता जर 50ची टीम नेमली, एखाद्या हॉलमध्ये बसवलं मोबाईल घेऊन आणि कॉल करायला त्यांना एक 100 नंबरची यादी दिली, दिवसभरात ते 100 नंबरला कॉल करतील. ते लिमिट असतं त्यांचं, 5 दिवस या नंबरना कॉल करायचा. रिपीटेडली कॉल गेले तरी हरकत नाही. 100मधनं 2 माणसं फसली एका व्यक्तीला, अशी 50 जणांची टीम आहे. बहुत हो गई ना, अमाऊंट बहुत हो गई. मग प्रत्येकाकडे फक्त 35-40 हजार असं नसतं. काही लोकांकडं खूप मोठं गव्हाड असतं. खूप मोठं गव्हाड असलं की मग फसवणुकीचा अजून वेगळा फंड आहे, काहीतरी वेगळं, त्यांची कल्पना अनेक असतात त्यांच्याकडं. अशा वापरून ते फसवणूक सुरू करतात. म्हणून या ऑक्टोबरच्या 15 तारीख ते आज 31 तारखेपर्यंत, उद्या किंवा नोव्हेंबरच्या अगदी पहिल्या 15 दिवसापर्यंतसुद्धा असे कॉल येऊ शकतील. तुमचा PPO नंबर, तुमचा आधार क्रमांक, तुमच्या पत्नीचं नाव, तुमची रिटायरमेंटची डेट, हा सगळा डेटा त्या फॉर्ममध्ये तुमच्याकडनं मागवला जाऊ शकतो. आता हे सगळं जर डेटा त्यांच्याकडे गेला तर आपण आता ऐकतोय की फक्त आधारचा क्रमांक जरी गेला तरीसुद्धा अकाउंट खाली होऊ शकतं. एखाद्या मिस कॉलवरनं एखाद्या लिंकला टच केल्याने पण अकाउंट साफ करणारे तरबेज सायबर क्राईम करणारे क्रिमिनल्स आहेत. हे सगळ्या गोष्टी आपण ऐकतो, पण जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा आपण पण थोडंसं गाफील का वागतो हे समजून येत नाही. शेवटी याचं उत्तर फक्त ह्युमन सायकॉलॉजी. आपल्याला थोडासा त्यावेळेस आपली बुद्धी आंधळी होते असं म्हटलं तरी काही योग्यच ठरेल असं मला वाटतं. होतं असं, अनेक बुद्धिवंतांच्या बाबतीतसुद्धा अशा घटना होतात. त्यातून माणसाला थोडंसं कुठे काही सहज काम होतं आहे किंवा सहज थोडी गुंतवणूक केल्यानंतर जास्त मिळतात किंवा एक 50-100 रुपयांनी स्वस्त एखादी वस्तू ऑनलाईन मिळते, तर माणूस प्रयत्न करतो. हा सहज स्वाभाविक स्वभाव आहे आणि याच स्वभावाचा गैरफायदा हे असे सगळे ठग लोक घेत असतात. पेन्शनर्ससाठी तशी पाहिली तर ही एक वाईट बातमी आहे. अशा पद्धतीने सायबर फ्रॉड सुरू आहे. त्यामुळं सर्व या वाघांना नम्र विनंती करतो, टायगर अभी जिंदा है हे डायरेक्ट ब्रँचमध्ये जाऊन तुमचं तुम्ही सही करून या. ऑनलाईन करायचं असेल तर आपल्या घरातला टेक्नोसॅव्ही मेंबर जो कोणी आहे, कॉम्प्युटर लिटरेट मुलगा, नातू, मुलगी कोणी असेल ते, त्याच्याकडनं सगळं व्यवस्थित डिटेल्स भरून घ्या. तुम्हाला जाणं शक्य नसेल एकट्याला, घरच्या कोणाला तरी सोबत घेऊन जा. परंतु अशा पद्धतीने पेन्शन डायरेक्टोरेट यांच्या नावाने
कोणत्याही पद्धतीने आपल्याला काहीही विनंती केली तर कुठलीही इन्फॉर्मेशन, कोणतीही स्वतःची पेन्शनबद्दलची वैयक्तिक माहिती, ना आधार नंबर, ना पॅन नंबर, ना PPO नंबर, ना बायकोचं नाव, ना तुम्ही कुठं होता, काय, कधी रिटायरमेंट डेट, अशा कुठल्याही माहिती तुम्हाला विचारली जात नसते. त्यामुळं कोणी विचारली तर त्याला दुर्लक्ष करणं हे तुमच्या फायद्याचं आहे. जर तुम्ही ह्या गोष्टीमध्ये अडकत गेलात तर नक्की तुमचं अकाउंट साफ होऊ शकतं. त्यामुळं या वार्धक्यामध्ये असेच धक्के पचवण्याची मानसिक ताकदसुद्धा नसते. काही लोक अतिशय मिडल क्लास असतात, ज्यांची 1 तारखेला पेन्शन जमा नाही झाली तर ते त्यांच्या किराणाचं बिलसुद्धा देऊ शकत नसतात. दूधवाल्यालासुद्धा 5-7 तारखेपर्यंत थांबायला सांगतात. हा असा समाजसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडं अस्तित्वात आहे. त्याच्यामुळं जरी आपण थोड्याशा विनोदाने स्वतःला टायगर म्हणवून घेत असलो ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात नोव्हेंबरच्या 15 तारखेपर्यंत, तरी आपण तसे ॲक्च्युली मनाने टायगर नसतोच. थोडीशी रिटायर झालेल्या माणसाची अवस्था विकलांग अवस्था झालेली असते असंच आपल्याला चित्र दिसतं. मग ज्यांचं उत्पन्न फक्त पेन्शनचं आहे, ज्यांचं 2 व्यक्ती नवरा आणि बायको या पेन्शन झाल्याशिवाय ते जगूच शकत नाहीत, अशा लोकांची जर अशी फसवणूक झाली तर त्यांना ती केवढ्यात पडेल, केवढं मोठं दुःख त्यांना झेलावं लागेल. त्या दुःखापर्यंत मी पोहोचू शकतो आणि म्हणूनच थोडासा संवेदनशीलतेने हा माझ्या रिटायर झालेल्या बंधू-भगिनींना सावध करण्याच्या हेतूने सोशल अवेअरनेस या माझ्या चॅनलवरच्या कॅटेगरीमध्ये हा व्हिडिओ बनवतो आहे. टाइगर अभी ज़िंदा है, हम तो बहुत खुश हुए ये सुन के. टाइगर को अभी बहुत सालों तक ज़िंदा रहना है और हर साल बड़ी शान के साथ बड़ी टाइट कॉलर लेके बैंक में जाके बताना है कि हाँ टाइगर अभी ज़िंदा है. याच मी तुम्हाला सदिच्छा आणि शुभेच्छा अर्पण करतो. चला सतर्क राहू. एकमेकांना सर्व सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींनी असा सतर्क राहण्याचा सुद्धा मेसेज नक्की करूयात. 2 ओळीचा मेसेज टाईप करा की कोणीही पेन्शन डायरेक्टरेटकडून असा तुम्हाला माहिती मागितली, अशा पद्धतीने कोणताही मेसेज तुमच्या मोबाईलवर आला तर त्याला कृपया दुर्लक्ष करा आणि एकमेकांच्या संपर्कात राहून जर 4-5 लोकांची बँक एकच ब्रँच असेल तर मस्तपैकी फेरफटका मारायला गेल्यासारखं तुम्ही ते सर्टिफिकेट द्यायला जाऊ शकता. येताना मस्तपैकी तुमच्या आवडीच्या ठिकाणी तुम्हाला आवडतात ते पदार्थ खा, चहा प्या, मस्तपैकी हसी मजाक करा एकमेकांशी. खूप लांब असेल, तुमच्या शहरात मेट्रो असेल, ब्रँच लांब असेल, मेट्रोचा प्रवास करा, आनंदात तो दिवस घालवा. पण अशा कुठल्याही मेसेजना बळी न पडता मस्तपैकी लाईफ सर्टिफिकेट सबमिट करून या. फिर 12 महीने ये टायगर ऐश करता रहेगा. ऐश कसली हो, जगण्यासाठीच ती पेन्शन कशीबशी पुरते. मोठा आजार आला की खूप मोठा फटका असेल तर तो बाप, तो सेवानिवृत्त झालेला मुलाच्याकडं हात पसरण्याशिवाय त्याला पर्याय नसतो, मेडिक्लेम नसतो. मग कुणीतरी इलाज करणारं असेल जवळचं तर ठीक आहे, नाहीतर मग सरकारी इस्पितळातली कॉट त्याच्यासाठी वाट बघत असते. असं कसं तरी आयुष्य जगणारी ही सेवानिवृत्त झालेली माणसं, पण त्यांच्या अकाउंटला असलेल्या या छोट्याशा रकमेवरसुद्धा या सायबर क्रिमिनलचा डोळा असतो. कारण त्यांच्या जाळ्यामध्ये एक नाही, एका वेळेस असे पूर्ण भारत देशाचा विचार केला तर हजारो लोक त्यांच्या जाळ्यात सापडू शकतात. तशी अवस्था, तशी सायकॉलॉजी, तसं मानसिकता आपल्या या भारत देशातल्या सेवानिवृत्तांची नक्की असते आणि हा सगळा स्टडी त्यांनी केलेला असतो. म्हणूनच खूप कळकळीने पुन्हा एकदा मी विनंती करतो की असा काहीही मेसेज आला तर कृपा करून त्या मेसेजकडे दुर्लक्ष करा. डायरेक्ट आपल्या ब्रँचशी, आपण कुठनं निवृत्त झाला आहे त्या डिपार्टमेंटशी जरूर संपर्क साधा आणि त्यानंतरच काय असेल ते सबमिशन करा. या विनंतीसह मित्रांनो इथंच थांबतो. पुन्हा एकदा सर्व या नोव्हेंबरमधल्या पिंजऱ्यातनं बाहेर पडणाऱ्या टायगर लोकांना या प्रवीचा कडक सॅल्यूट.